शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। होळी सणाला गोडी, बहिणींना मोफत साडी। मागील वर्षी होळी सणानिमित्त महिलांना साडी वाटप केली जाणार होती, परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत साडी वाटपाचा कार्यक्रम अडकला होता। निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने साडी वाटप करण्यात आली होती। यावर्षी सुद्धा होळी सणानिमित्त साडी वाटप होणार आहे। दारिद्र्य रेषेखालील विशेषतः अंत्योदय कार्डधारकांना साड्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे। जिल्ह्यात 1,42,873 अंत्योदय कार्डधारक आहेत। या कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून साडी वितरित केली जाणार आहे। होळी सणानिमित्त केवळ अंत्योदय कार्डधारकांना प्रत्येकी एक साडी मोफत दिली जाणार आहे। धान्य व आनंदाच्या शिधासाठी पात्र असलेले प्राधान्य कुटुंब कार्डधारक मोफत साडीच्या लाभापासून वंचित राहावे लागते। त्यांनी सरकारचे काय घोडे मारले असा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत। कोर्ट कचेरीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याची होणार सुटका, शेतरस्त्याचे तंटे मिटवण्यासाठी नागपूर पॅटर्न। अधिकारीच देणारा अंतिम निर्णय। रस्त्याच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निर्णय देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। शेतरस्त्याचा उल्लेख झाल्याशिवाय वाटपपत्र मंजूर करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचनाही तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिल्या। शेतरस्त्याच्या वादावरून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भांडणतंटे सुरू आहेत। त्यातून महसूल अधिकाऱ्याच्या तक्रारी आणि कोर्ट कचेरीचे प्रमाण वाढले आहे। त्याला आता राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या आराखड्यानुसार शेतरस्त्याचे तंटे मिटवण्यासाठी नागपूर पॅटर्न वापरला जाणार आहे। तुरीची शासकीय खरेदी केंद्रे सुरू करा। खरीपातील तूर बाजारात येण्यास प्रारंभ झाला असून खुल्या बाजारात तुरीला हमी दराच्या तुलनेत कमी दर मिळत आहे। सांगली येथील शिराळा येथील बाजार समितीतर्फे भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। या बाजारात सुमारे 17 लाखाची उलाढाल झाली आहे। शिराळा येथे गेल्या 1.25 महिन्यापासून जनावरांच्या बाजारात सुरुवात झाली आहे। 1.25 महिन्यात 5 लाखांपासून 25 लाखापर्यंत उलाढाल वाढू लागली आहे। शिराळा बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात सातारा, कराड, तळसंडे, कलोली, केरली, पुनाळ, सांगोळा, कोल्हापूर, शाहूवाडी या परिसरातील प्रसिद्ध व्यापाऱ्यांनी हजेरी लावली। यावेळी गाई, म्हैस, बैल, वासरे, शेळ्या यांची विक्री होऊन सुमारे 17 लाखाची उलाढाल झाली। PM स्वनिधीने तारले 17,193 व्यावसायिकांना। फळे भाजी विक्रेत्यासह छोट्या उद्योजकांना मिळणारा दिलासा। केंद्र सरकारने देशातील सुमारे 50 लाख फेरीवाल्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी 10,000 रुपयापर्यंत विनातारण खेळते भांडवल एका वर्षासाठी उपलब्ध करून देण्यासाठी PM स्वनिधी योजना सुरू केली आहे। उत्तम परतफेड करण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन म्हणून 7% वार्षिक दराने व्याज अनुदान आणि डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन म्हणून प्रतिवर्ष 1,200 रुपयापर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे। मराठवाड्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्वच राष्ट्रीयकृत बँका व काही खाजगी बँका असे एकूण 41 बँकांनी या योजनेत फेरीवाल्यांना कर्ज दिले आहे। या लोकांना स्वावलंबी आणि सशक्त बनवणे म्हणजे PM स्वनिधी योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे।